खोपोलीतील नाका कामगारांनी केली एकता युनियनची स्थापना। निवडून दिलेले आमदार खासदारच ठेकेदार झाल्याने कामगारांना गुलाम केले। कामगार नेते कैलास गायकवाड यांचे प्रतिपादन। खोपोली शहर हे झपाट्याने वाढत असून शहरात गृह प्रकल्पाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। यासाठी लागणारे दीपक चौक आणि खोपोली फाटा इंदिरा चौकामध्ये विविध प्रकारचे कुशल अकुशल कामगार सहज उपलब्ध होत असेल तरी हे कामगार सेवा सुविधापासून वंचित असल्याने असुरक्षित जीवन जगत आहेत। त्यामुळे सर्व नाका कामगारांनी एकता युनियनच्या आधिपत्याखाली खोपोली नाका कामगार संघटनेच्या फलकाचे उद्घाटन 1 मे रोजी एसटी स्टँड येथे करण्यात आले। कामाचे तास 8 तास केल्यास कामगाराची मागणी वाढेल आणि नोकर भरती होईल, परंतु भ्रष्ट सरकार लक्ष देत नसल्याचं सांगत निवडून दिलेले आमदार खासदारच कारखानदारांचे गुलाम होतात, नंतर आपल्या लोकांना गुलाम बनवितात, असा खळबळजनक आरोप कामगार नेते कैलास गायकवाड यांनी यावेळी बोलताना केला। बाबासाहेबांनी कामगार कायदे आणले, त्या कायद्यामध्ये बाबासाहेबांनी 12 घंटेची ड्युटी 8 घंट्यानंतर आली, 8 घंट्यावर झाली, परंतु हे जे शासनकर्मी जे बसलेले त्यांनी याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे। कारण 8 घंट्याच्या ड्युटी सगळ्यांना 12 घंटे दाबवलेले। आज जी बेकारी वाढलेली आहे, 12 घंट्याची ड्युटी जर 8 घंटे झाली तर 100 जिथे कामगार काम करतात तिथे 150 कामगार काम करू शकतात। म्हणजे जवळजवळ रोजगारी पण मिळेल आणि इथली जी आपली तरुणांना जे रोजगार आहे तो रोजगार पण मिळेल। परंतु हे तर भ्रष्ट सरकार जे आहे त्या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे आणि इथले जे आपण निवडून घेणारे उमेदवार असो, कार्यकर्ते, सरपंच असो, हे आमदार असो, यांना आपण निवडून देतो की संविधानिक पदावरती बसल्यानंतर तुम्ही संविधानाप्रमाणे वागलं पाहिजे, संविधानिक काम केलं पाहिजे। प्रत्येक याच्या ग्रामीण भागामध्ये असो, शहरी भागामध्ये असणारा कारखाना त्याच्यावर त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे। पण तसं काही होत नाही। इथला आमदार असो, खासदार असो, तिथलं पहिले काम घेतो, त्या कारखानदाराचा तो पहिले गुलाम होतो। बिल्डिंग बांधताना पहिली वीट आणि सळई लावतो, त्यानंतर बिल्डिंग उभी राहिली की बिल्डर करोडो रुपये कमवितो। कामगारांना कोणतीही सुविधा मिळत नाही, त्यामुळे कामगारांनी उभ्या केलेल्या संघटनेचे कौतुक। भविष्यात कामगारांवर अन्याय झाल्यास कामगार नेते कैलास गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहकार्य करू, असे आश्वासन कामगार नेते रवींद्र रोकडे यांनी यावेळी दिले। करोडो रुपये छापतो, परंतु त्या बिल्डिंगला पहिला पाया जो रचतो आणि पहिली सलई जी लावतो तिथे आपण बसलेली सर्व मंडळी आहेत। आपल्या सलईनीच बिल्डर हा 1 करोड रुपये त्या ठिकाणच्या बिल्डिंगचे कमवतो। परंतु ज्या ठिकाणी जो नाका कामगार आहे, जो ही मेहनतीचा आणि कष्टाचा काम करतो, त्याच्या पदरामध्ये काय मिळत नाही। परंतु आपण या ठिकाणी अशी जी संघटना उभी केलेली आहे की जी नाक्यावरती उभारलेली संघटना ती एका जागी उभी राहून त्यांना त्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कामं मिळाली पाहिजे। कैलासजी गायकवाड सारख्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी सर्वजण काम करतोय। ते विविध क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांच्या नेतृत्वाखाली जवळ 170 रिक्षा युनियन काम करते। जवळजवळ माथाडीचे जवळजवळ 18 ते 19 कामगार आमच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत। मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना मुंबईत बहुजन तरुणांवर गोळीबार झाल्याचा निषेधार्थ अंगावरचे कपडे पेट्रोल जाळून खोपोली रस्ता रोको केला। तेव्हापासून चळवळीत काम करीत आहोत, परंतु या दशकात दिवसाढवळ्या कामगार नेत्यांचे खून होत आहेत, त्यामुळे कामगारांना वालीच उरला नाही, अशी खंत दीपक खाडे यांनी यावेळी व्यक्त केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले 16 कामगार कायदे या सरकारने बदलले असल्याचेही ते यावेळी म्हणाले। तुम्ही सर्व कामगारांनी या ठिकाणी तुमच्या या युनियनकडून जो छोटेखानी का होण्या पण सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। 1992 पासून आमचे नेते आदरणीय कैलास भाऊ आणि रवींद्र रोकडे हे आम्ही 1992 पासून चळवळीमध्ये काम करतो। मॅडम 1997ला आम्ही हा एक्सप्रेस हायवे बंद केला होता तिघा चौघांनी आणि फाट्यापर्यंत रांग लागली होती। तेव्हा आम्हाला काही कळत नव्हतं, परंतु स्वतःच्या अंगातले शर्ट काढून रिक्षावाल्यांकडून पेट्रोल घेऊन आम्ही हा बंद केला होता। तर कारण काय, तर बहुजन समाजातले 13 लोकांना मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना गोळ्या घातल्या गेल्या होत्या घाटकोपरला, आणि त्याच्यासाठी आम्ही ओठावर मिशी नसलेली मुलं या ठिकाणी आंदोलनात उतरलो होतो। तोच वारसा अजूनपर्यंत आम्ही जपलेला आहे। या कामगारांचं विशेष अभिनंदन का करावं असं वाटतं, तर रोजंदारीवर काम करणारी ही लोक आज संघटित झालेली आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत कामगार कायदे करूनही अंमलबजावणी होत नाही, त्यामुळेच वेठबिगार कामगार वंचित राहिले असल्यामुळेच कामगार संघटना उभी केली असून उपस्थित नेत्यांनी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याची विनंती कामगार प्रतिनिधी मनोज गायकवाड यांनी यावेळी बोलताना केली आहे। आपल्या कामगारांना काहीच म्हणजे काडीचंही गंध नव्हतं, तर या कामगारांचं काय होईल काय नाही होईल।
बाबासाहेबांनी घटनेमध्ये असे लिहिलेलं आहे की कामगारांना त्यांचं PF झालं, त्यानंतर पेन्शन झाली, हे घटनेमध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे आपल्यासाठी. त्यानंतर मुलांचं शिक्षण महत्त्वाचं. मग आपल्यांना काही अशा गोष्टी आहेत त्या मिळत नाही, त्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या आहेत घटनेमध्ये, आणि त्याची अंमलबजावणी होत नाही. त्याच्यानंतर स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी प्रसूतीसाठी सुट्ट्या दिलेल्या आहेत. हे असं घटनेमध्ये काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, आणि आपले कामगार असेच वंचित राहिले, आणि त्यांच्यासाठी कोणच अशी संघटना उभी राहत नाही. तर आज ही कामगार संघटना आम्ही उभी केलेली आहे, आणि आमच्या कार्यक्रमासाठी आलेले सर्व कैलासजी गायकवाड साहेब, त्यानंतर रोकडे साहेब, सर्व कांबळे साहेब यांची टीम आलेली आहे, मॅडम आलेले आहेत, यांचं मी मनापासून स्वागत करतो. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, कामगार एकता युनियन महाराष्ट्र कोषाध्यक्ष विनीता वालेकुंदी, महासचिव राजू वंजारी, सल्लागार राजेंद्र भिसे, कामगार नेते कैलास गायकवाड, रवींद्र रोकडे, दीपक खाडे, खोपोलीतील नाका कामगार संघटनेचे अध्यक्ष S गायकवाड, उपाध्यक्ष भीमराव यशवंत पवार, सेक्रेटरी संतोष कांबळे, खजिनदार मंगेश सपकाळ आदी उपस्थित होते. कामगार एकता युनियन उद्घाटन सोहळा यशस्वी करण्यासाठी संघटक गौतम मोरे, सदस्य विष्णू वाघमारे, विनोद रेड्डी, अशोक सावंत, संजय मोरे, आकाश वाघमारे, नरेश कुंबळवार यांच्यासह अनेक सभासदांनी मेहनत घेतली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46 रायगड, खोपोली.